संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड यांच्या एका सहकार्याने आज पत्रकार परिषद घेतली विजयसिंह बांगर यांनी आणि यामधून त्यांनी धक्कादायक खुलासा केले। यातलाच एक अतिशय धक्कादायक खुलासा त्यांनी केलाय तो म्हणजे धनंजय मुंडे यांचे पीए प्रशांत जोशी यांचा काटा काढण्यासंदर्भात वाल्मिक कराडने प्लॅन आखला होता आणि त्या संदर्भातली माहिती त्यांना दिली होती असं त्यांनी दावा केलाय। काय सांगाल, नेमकं काय झालं होतं आणि प्रशांत जोशी कोण आहेत, काय तुम्हाला वाल्मिक कराडने सांगितलं होतं? काय आहे, आजच्या दिवशी 2 वर्षापूर्वी धनंजय मुंडे तत्कालीन पालकमंत्री माजी मंत्री साहेब यांनी मंत्रिपदाची शपथ 2 जुलै 2023 ला घेतली होती। वाल्मिक कराडला ह्या गोष्टीची काय कल्पना नव्हती, त्याचा इगोहाट झालता अंदाज माझा, काय एवढं मला डीपमध्ये ते माहित नव्हते। शपथविधी झाली, आम्हाला पण बाहेर प्रसार माध्यमातून जवळून कळालं की असं असं झालं। मग आम्ही वाल्मिक कराडचा संपर्क आम्हाला झाला आणि त्यांनी प्रशांत जोशीला त्यांनी फोन केला। प्रशांत जोशी साहेबांनी त्याचे फोन नाही उचलले, कारण ते ऍक्च्युअली फोटो घेत होते काहीतरी धनंजय मुंडे साहेबाचे यांचे। त्यावेळेस त्याचा इगोहाट झाला वाल्मिक कराडचा। त्याला आधीच प्रशांत जोशीचे त्यांचे विचार जमत नव्हते, त्यांनी मला अनेक वेळा सांगितलं होतं। त्याच्यानंतर तत्कालीन पालकमंत्र्याला त्यांनी खेद पण व्यक्त केला, चिडचिड पण केली, ह्यांना काढून टाका, हे करा। पण त्यांचं बरोबर आता वर्ष लोक झिजलेले त्यांच्यासाठी उभं राहिले, ते कसे अचानक काढते याच्या म्हणण्यावर। तरी त्यांनी वाल्मिक कराडला समजून सांगितलं, हे केलं, पण त्याच्यावर पण वाल्मिक कराड शांत नाही बसला। मला म्हणला ह्याचा काटा काढायचा, ते करायचा। मग त्यावेळेस जुलै आणि ऑगस्ट 2023 वाल्मिक कराडला समजून सांगण्यात गेलं, माझं हे करणं उचित नाही म्हणलं। असं जर तुम्ही केलं तर माणसात राहायचं नाही, आपल्या नेत्याजवळ कोणी यायचं नाही, आपलं संघटन मोडून आपण जेलमध्ये जातो। तर ते नाही ठीक आहे, त्याला समजून सांगितलं। त्याच्यानंतर फार समजतं कुठेतरी ऐकलं, पण ते प्रशांत जोशी सरांना माहिती, ते माझ्यापाशी आलते एक दिवस, मला म्हणले आपल्याला संघटनेचं पक्षाचं काम करायचंय, तर आपण सगळ्यांनी आपल्या पक्षाशी नेत्याशी मदतीने राहिलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे। वाल्मिकांना समजून सांगशील तू, तुझं ऐकतं थोडंफार ते, असं मला ठीक आहे प्रयत्न करतो। असं काय ना, प्रशांत जोशी सर ते त्यांचं वैयक्तिक धनंजय मुंडेसाठी काम करतात, ते ह्याला वाल्मिक कराडला चलत नव्हतं आणि ते सत्यत आहे। हे फक्त मी त्यानंतर सांगितलं, मी हे म्हणलं पत्रकार परिषद घेईन किंवा असं चिडलो मी, खुलासा करेल वगैरे, उचित नाही। मग घाबरला, मला घाबरला म्हणजे ठीक आहे पुढे करू, हे करू। महिना 1.5 महिन्यांनी विसरून गेला थोडा विषय। तुम्ही तसं सांगितल्याच्या नंतर हे सगळं काही वाल्मिक कराडने थांबवलं आणि धनंजय मुंडेंना या बाबतची माहिती होती का? नाही, काटा वगैरे काढीन म्हणून त्यांना माहिती नसन, पण तो रागाच्या भरात होता। हे धनंजय मुंडे साहेबांना त्यावेळेस तत्कालीन पालकमंत्र्यांना माहित होतं की हा आमच्या प्रशांत जोशी माझे जे वैयक्तिक पी आहेत त्यांच्यावर शिवसाहेबवर माझ्या तो द्वेष धरून आहे, राग धरून आहे। अनेक वेळा वाल्मिक कराडचा काटा काढण्याचे किंवा अशा प्रकारचे वाक्य समोर येतात, याचा स्पष्ट अर्थ काय होतो त्यांच्या भाषेत? त्यांच्या भाषेत अर्थ काय होतो, त्याला महत्वाकांक्षा राक्षसी होती, पुढे त्यालाच मंत्री व्हायचं होतं एक दिवस। ते पण मला त्यांनी खुलासे केलेले, त्याचे पण काही रेकॉर्डिंग आहेत बाहेर ठेवलेले, त्या करण ना व्हायरल वेळ आल्यावर। त्याला त्याच्या महत्वाकांक्षा काय होत्या, ते माझ्याकडे ते यायचा, भाषणाचे क्लास घ्यायचा माझ्याकडून, मला भाषण शिकव, मीडिया कशी फेस करायची। तुम्ही बघा, विधानसभेच्या आधी त्यांनी एक पत्रकार परिषद पण घेतली होती, त्याच्यामध्ये आरे तुरेमध्ये बोलत होता। तसं त्याला ती महत्वाकांक्षा, त्याला पुढं स्वतः लीडर व्हायचं होतं आणि त्याची त्या वाटचालीने तो चालला होता। आमाप संपत्ती प्रॉपर्टी होती त्याच्यामध्ये। मग हे सगळं कुणाला डावलून करायचं होतं, म्हणजे पुढे आमदार मंत्री? ते पुढच्या पत्रकार परिषदमध्ये नक्की खरं जे सांग ना, मी काय कोणत्या नेत्याला त्यांना टार्गेट करण्यामुळे नाही, वाल्मिक कराडला कुणालाच ठेवायचं नव्हतं। आष्टीपासून तर परळीपर्यंत कोणता नेता जिल्ह्यात ठेवायचा नव्हता। त्यांनी कसे षडयंत्र केले, किती नेत्यांच्या कुटुंबावर एफआयआर केले काय कारण नसताना, खोटे एफआयआर, किती नेत्यांच्या विषयी षडयंत्र रचले, काय बीड जिल्ह्यात केले, सगळं माहिती आहे। वेळ आल्यावर एक स्टेप बाय स्टेप नक्की सांगा। आणि प्रशांत जोशी सरचा विषय वाल्मिक कराडच्या टीममध्ये आणि तत्कालीन पालकमंत्री टीम मध्ये सर्वांना माहिती आहे, यांच्यात मतभेद होते, हे होते, पण ते मतभेद हे मनभेद मध्ये परिवर्तन झाले हे मला नक्की माहिती होतं। त्यांनी मला बोलून दाखवलं होतं, कारण ते मला अत्यंत गोष्टी जवळच्या सांगायचं। ठीक आहे, एखाद्या आमच्या पाडोदाच्या राजकारणाच्या संस्कृतीत लय झालं, चिडतंय, एकामेकाविषयी कमेंट करते, हे असले काटा आमच्या ह्या भागात नाहीये। तिकडे ते म्हणजे आष्टी मतदारसंघातच एवढी पद्धत नाहीये, तिकडे त्यांनी फारच म्हणजे आतीच केलं। नक्कीच, धन्यवाद। आपल्यासोबत होते विजयसिंह बांगर, ज्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन वाल्मिक कराडच्या बाबतीतले अनेक धक्कादायक खुलासे केलेत आणि यातलाच एक धक्कादायक खुलासा म्हणजे धनंजय मुंडे हे ज्यावेळेला पालकमंत्री होते त्यावेळेला त्यांचे पीए प्रशांत जोशी यांनी वाल्मिक कराडच्या म्हणण्यानुसार ऐकलं नाही आणि वाल्मिक कराडचा फोन घेतला नाही म्हणून इगोहाट झाला आणि वाल्मिक कराडने थेट त्यांचा काटा काढण्यासंदर्भातली माहिती ही बांगर यांना दिली होती असं त्यांनी दावा केलाय। कॅमेरामन विनोद सोमी, अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।